25 जून 2025 रोजी बुधवारी रात्री झालेल्या मुसळधार पावसाने श्री रेणुकादेवी मंदिरालगतची पुरातन भिंत कोसळली। त्यामुळे लिफ्टसह स्कायवॉकच्या कामातील दिरंगाईचे दुष्परिणाम आता दिसू लागले आहेत। दिव्यांग व वयोवृद्ध भाविकांना श्री रेणुका माता मंदिरात जाऊन श्रींचे दर्शन घेणे सुलभ व्हावे म्हणून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी लिफ्टसह स्कायवॉक प्रकल्प मंजूर केला। त्यासाठी लागणाऱ्या जटिल परवानग्या मिळवून देण्याकामी त्यांनी जातीने लक्ष घातले। प्रत्यक्ष कामास सुरुवातही झाली। सदरचे काम पूर्ण होण्यासाठी 1.5 वर्षाचा कालावधी निर्धारित करण्यात आला, परंतु निर्धारित कालावधीत सुमारे 30% एवढेच काम झाले। या कामासाठी मंदिरालगतचे बांधकाम पावसाळ्यापूर्वी होणे नितांत गरजेचे होते, मात्र ते झाले नाही। बुधवारी रात्री झालेल्या संततधार पावसाने महालक्ष्मी मंदिर व कार्यालयामागची पुरातन भिंत कोसळली। त्याला करण्यात आलेले खोदकाम कारणीभूत असल्याचे प्रत्यक्षदर्शीने सांगितले। लिफ्टसह स्कायवॉकच्या कामाला गती मिळावी म्हणून जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांची सारखी धडपड सुरू आहे। त्यांच्या त्या तळमळीला मात्र काम करणाऱ्या खासगी कंपनीची हवी तशी साथ मिळत नाही। हे कासव गतीने सुरू असलेल्या कामावरून दिसून येते। ज्या ठिकाणची भिंत कोसळली तेथून श्रींचे मंदिर केवळ 50 फूट दूर आहे। त्यामुळे मंदिराला कुठलाही धोका निर्माण होणार नाही ही काळजी घेणे नितांत गरजेचे झाले आहे। संजय घोगरे, विदर्भ न्यूज, माहूर।